नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही विचार हे नेहमी नेहमी आपण आपल्या डोळ्यासमोर आणले पाहिजेत. चांगल्या विचारांचं आपण सतत श्रवण देखील केलं पाहिजे. त्याचा उद्देश एवढाच असतो की त्याच्यापासून आपल्याला काहीतरी बोध मिळावा. आता जो मी विचार आपल्यासमोर मांडणार आहे, हा विचार आपण कित्येक वर्षांपासनं, कित्येक दिवसांपासनं ऐकत आलेलो आहोत. याच्यापासनं काहींनी बोध घेतला असेल. माझ्यासह आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा, यासाठीच हा विचार मी पुनश्च एकदा आपल्यासमोर ठेवतो आहे. विषय आहे पैशाला किती महत्त्व द्यावं, पैशामुळं काय होतं आणि पैशामुळं काय होत नाही, याबद्दलचा विचार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. असं म्हणतात की पैशामुळं अन्न मिळतं पण भूक मिळत नाही. पैशामुळं आपण अन्न खरेदी करू शकतो, परंतु भूक खरेदी करता येते का? अजिबात खरेदी करता येत नाही आहे. ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. पैशामुळं औषध मिळतं पण आरोग्य मिळतं का? तर आरोग्य हे पैशामुळे मिळत नाही आहे. हे मला असं वाटतं की आपण लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून पैशामुळं औषध मिळतं, आरोग्य मिळत नाही आहे. पैशामुळं ज्ञान मिळतं पण शहाणपण मिळत नाही आहे. आणि म्हणून शहाणपण मिळवायचं असेल तर त्यासाठी पैसा असला काय नसला काय चालतो. म्हणून पैशामुळं ज्ञान मिळेल परंतु शहाणपण मिळत नाही आहे. पैशामुळं ऐशाराम मिळेल पण आनंद मिळत नाहीये. पैशामुळं ऐशाराम मिळेल परंतु आनंद मात्र मिळत नाहीये. पैशामुळं सोबती मिळतील पण स्नेही मिळत नाहीयेत. आपण पाहतो की अनेक मित्र आहेत असं आपण मानतो. पैसा जोवर पैसा तोवर बैसा असं आपण म्हणतो की नाही, त्याचं कारण हेच आहे. म्हणून पैशामुळं सोबती मिळतील पण स्नेही मिळतीलच असं मात्र नाही आहे. पैशामुळं डनलापच्या गाद्या मिळतील परंतु झोप मिळणार नाहीये. झोप ही खरं तर त्या निर्मिकानंच आपल्याला द्यावी लागते. त्यासाठी आपली वृत्ती कशी असावी याबद्दलचा विचार आपण कधीतरी करूया. पण इथं एवढंच बघायचंय की पैशामुळं डनलपच्या गाद्या मिळतील परंतु झोप मिळत नाहीये. पैशामुळं हुजरे मिळतील पण इमान मिळत नाहीये. हुजरे लोक पैशामुळं मिळतील आपल्याला पण इमान पैशामुळं मिळत नाहीये. पैशामुळं सुख मिळतं पण समाधान मिळत नाहीये. आणि पैशामुळे शांतता मिळते पण मनशांती मिळत नाहीये. ही गोष्ट